प्राइज लागलंय. जर का शांताराम कोळंबे आणि चांदईच्या कोणत्याही बॅटरने 2 सिक्सर जरी लगावले तरी 2 सिक्सर साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि जर का हॅट्रिक लगावली शांताराम कोळंबे यांनी तर कालूराम शेठ भवार यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. कालूराम शेठ भवार यांना तुम्हाला आकडा विचारायची गरज नाही, फक्त साहेबांचा इशारा आणि कॅश प्राइज. धावा संख्या पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा, 1 ओव्हर आणि 15 धावा. मनोहरजी भवारे साहेब देखील त्या खुशीमध्ये की काय हा स्कोर आहे आणि काय ही बॅटिंग आहे. खरं तर इतके जबरदस्त शॉट आहेत ना श्री 11 जयशंकर चांदईचे. आणि आदरणीय आपण पाहतो या दरम्यान दादांचं आगमन. दर्शन बागडे यांचकडून देखील 2 षटकारांसाठी वंजारपाड्याचे जावई दर्शन बागडे यांच्याकडून 2 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. दर्शन दादा आपणही स्टेज वरती या प्लीज. आणि आपल्याकडूनही कॅश प्राइज आहेत. कुणी 2 षटकार मारा 500 रुपये. शांताराम कोळंबे स्ट्राईक वर दे. 1 ओव्हर 15 आहेत. बांबू डाबा 11 भोज टीम. कैलास शेठ कालेकर थोडे चिंताग्रस्त आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 15 आल्यात. दुसऱ्या ओव्हर मध्ये आता त्यांचा हुकमाचा एक्का योगेश ज्याने खरं तर पहिली मॅन ऑफ द मॅच जिंकली होती या मैदानावरती. पहिला बॉल शांताराम कोलंबेचा वार इथे फसलाय. काऊ कॉर्नर मध्ये कॅच पकडली आणि फलंदाज आउट. खालून आला चेंडू, वरून आला असता तर हा सिक्सर असता. क्वालिफायचा सामना या मॅचला हलक्यात घेऊन चालणार नाही, कारण दिवसभराची मेहनत एका मॅच वरती डिपेंड असते. आणि इथे जिंकलात तर तुमच्या नावाचा उदो उदो, इथे हरलात तर मात्र पुन्हा एकदा नवीन स्पर्धा. शॉट बारी आहे, खोलवर टप्पा. वा गुड फिल्डिंग. टाळ होऊन जातो फिल्डिंग साठी. एकही बॉल याला पार करून आज गेलेला नाहीये. म्हणजे चीनची भिंत आज आपण बघितली नाही किती लांबी आहे, किती भक्कम आहे, पण ही भिंत बहुत सगळ्यात अजूनही एकही फलंदाज पार करू शकलेला नाहीये. आणि बेस्ट फिल्डरच्या रेस मध्ये सध्या हा खेळाडू आहे. गुड फिल्डिंग, ऑल टाइम बेस्ट फिल्डर. गोलंदाज तयार. धावा संख्या 16. हा चेंडू योगेश कमबॅक करतोय. भोस टीमला 3 बॉल मध्ये एकच धाव दिली आहे. या ओव्हर मध्ये रन रेट थोडासा स्लो केलाय. 3 बॉल 16 धावा. बांबू ढाबा 11 कैलास शेठ कालेकर यांचा संघ आहे. थोडं टेन्शन मध्ये, टेन्शन वाली परिस्थिती आहे. समोर वैभव थेर, समोर योगेश. शॉट बारी अलॉंग दी कार्पेट. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिली सिंगल कंप्लीट. मिसफील्ड झाली, दुसरी घ्यायची आणि 2 पूर्ण होती. स्कोर वाढला 18 झालेत. 4 बॉल इथून समाप्त झालेत. क्रिकेटमध्ये बघा किती बदल होत असं. एक ओव्हर गेली चांदईकडे तर 1 ओव्हर भोजने इथे कमबॅक केलं. 4 बॉल आणि 18 धावा आहेत. तर आज भोज टीमने इम्प्रेस केलं सकाळच्या सत्रामध्ये. आणि चांदईचा वैभव टोकतोय गगनचुंबी. दणदणीत असा षटकार. चेंडूची नक्की गोटी होईल असा षटकार होता. स्टॅम्प ओव्हर नंबर 2 चा. समोर वैभव तेर इन फॉर्म
वैभव थेर पुढे ठेवला चेंडू, थोडा पंचांनी घोषित केला व्हाईट बॉल. खरं तर वंजारपाडा अंपायर कमिटीचे दिलीप आवडन म्हणजे अनिल माळी, आणि त्यांनी हा वाईट चेंडू घोषित केला. खरं तर इतकी लोकप्रियता ॲज अ अंपायर म्हणून त्यांनी कमावलेली आहे. या स्पर्धेला खूप छान काम ते करतायत. आणि ऋतिक विरले आमचे स्क्वेअर लेग अंपायर. वैभवचा हा खोदून काढला, वा गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, कमालीचा फिल्डर आपण एकही चेंडू जात नाही, ही खासियत आहे या फिल्डरची. यश देसले, खर तर जिथे प्रत्येक चेंडू फसले ते यश देसले. धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या 26. 2 ओव्हरचा खेळ संपला, धावसंख्या 26. खूप छान फिल्डिंग बांबू डाबा 11 भोज या संघाचे. यश देसले हा फिल्डर आहे, 30 नंबरची जर्सी. प्रत्येक बॉल त्याने आज अडवलाय आणि त्याच्या फिल्डिंग एफर्ट्सचं कौतुक आहे आणि सक्सेसफुल ठरलं. कैलास शेठ कालेकर यांना खरं तर हा सामना आणि या सामन्याच्या रिझल्टची प्रतीक्षा आहे, कारण आज संघ त्यांनी पुरस्कृत केला. नेरळ येथे सर्वात नॉनव्हेजचं जर कुठे तुम्हाला स्वादिष्ट जेवण मिळेल तर बांबू ढाबा. बांबू ढाबा तुम्ही खरं तर नेरळमध्ये सुप्रसिद्ध डाबा आहे कैलास शेठ काळेकर यांचा, आणि त्यांनीच हा संघ पुरस्कृत केला आहे बांबू ढाबा 11 भोज या नावाने. बदलापूर परिसरातील हा संघ आहे. 2 ओव्हरमध्ये स्कोर 26 आहे, 26. कालची क्वालिफाय मॅच आठवतीये, तळवडे संघाने, संदीप आजारे यांच्या तळवडे संघाने 3 ओव्हरमध्ये 40 केले होते आणि जे के शेलू टीमने 41 धावा चेस केल्या. त्यामुळे सामना कधी फिरू शकतो, कुठलाही स्कोर हा आपल्याला शाश्वत विजयाची खात्री देत नाही. त्यामुळे 2 ओव्हर 26 आहेत. अंतिम ओव्हर आहे श्री 11 जयशंकर चांदईसाठी. बॉलिंग मार्क वरती प्रथमेश. पहिलाच बॉल, वैभव थेरचा दणका आणि षटकार. कुणालने कॅच ड्रॉप केली. शॉट भारी होता वैभवचा जागेवरून. प्रथमेश या बॉलरला पहिल्यांदाच ओव्हर दिली आहे भोज टीमने. पहिल्या 2 राऊंड मध्ये प्रथमेशने ओव्हर टाकलेली नव्हती, त्यामुळे कदाचित एक नवा बॉलर बॅटरला फसवेल हा प्लॅन होता. पण वैभव थेरला फसवणं, चॅम्पियन प्लेयरला फसवणं म्हणजे थोडस एक चातुर्य बुद्धीचं विशेषण द्यावं लागेल. आणि तिथून पंचांनी इथून रेफर केलंय, बघायचं नो बॉल एक्झॅक्ट कोणत्या स्पॉट वरती चेंडू पडलाय. आमच्या तिसऱ्या पंच या ठिकाणी पाहणी करतील विथ द नेक आय, तीक्ष्ण दृष्टीने पाहणी करतायत. आणि तर या ठिकाणी नो बॉल नसेल, अंपायर नो बॉल नसेल, त्यामुळे तुमचा जो काही डिसिजन असेल आय थिंक वाईड. यस, 1 रन मिळेल एक्स्ट्राची. एक्स्ट्राची धाव टोटल वाढली 33. शॉट भारी आहे, गॅप मध्ये ढकलला, गॅप शॉट सिलेक्शन. विकास जावता वेगाने अंतर त्याने कव्हर केलं, अडवला चेंडू, फेक आणि 2 रन मिळतील. इथून हुशार राहायचंय, मैदानाच्या आतमध्ये अलर्ट राहायचंय. 2 धावा 35 झाल्यात. 2 बॉल 35. आज मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये वैभव थेर सुद्धा आता आलेला आहे, त्यामुळे खूप रन्स त्याने केल्यात. चांगली बॅटिंग तो करतोय, सातत्याने त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 35 धावसंख्येमध्ये वैभव थेर नॉट आउट खेळतोय. 23 धावसंख्येवरती टाळ होऊन जातो. 35 मध्ये 23 वैभवचे आहेत. अजून 4 बॉल आहेत वैभवकडे. समोर एक गोलंदाज भोज टीम कडून प्रथमेश. वैभवच्या बॅट मधून लॉंगेस्ट षटकार आहे. काय खतरनाक बॅटिंग आहे. पहिल्यांदा भोज संघाने केलेला हा प्रयोग थोडा फसलाय. भोज टीमने जर विकेट हॅट्रिक कमावली तर मात्र संघ मालक कैलास शेठ कालेकर यांचा कॅश प्राइज नक्की येईल. पण बघायचं सध्या चेंडू. फलंदाज वैभवचा हा शॉट
बघायचं जजमेंट आणि पार करतोय बाउंड्री लाईन. टाळ्या होऊन जाऊ द्या. पंचांचं दोनही आत वर आले आणि त्यातही नो बॉल पंचांनी दिलाय. कमाल कमाल. आणि वैभव थेरच्या बॅटिंगने पवेलियन मध्ये धमाल. षटकार प्लस नो बॉल. रन्स मिळतील 7. धावा आल्या 7 आणि या 7 ने स्कोर वाढेल. जाऊन पोहोचतोय. टोटल धावा आतापर्यंत 48. संघाची 50 होण्याच्या दिशेने आणि वैभव थेरची देखील टोटल 35 धावा. टाळ होऊन जाऊ द्या. वैभव 50 करू शकेल. 3 बॉल बाकी आहेत अजून. 3 बॉल. 10 बॉल मध्ये 35 केला वैभवने. 3 बॉल बाकी आहेत. 48 टीमचे आहेत म्हणजे तो त्याची 50 करू शकतो. खतरनाक बॅटिंग. तुफानी अल्ला. पुन्हा एकदा टाळ होऊन जाऊ द्या. सलगचा हा 3रा षटकार. बेधडक बॅटिंग. कालूराम शेठ भवारे यांचा एटीएम ओपन आणि कॅश प्राइज आलेले वैभव थेर यांच्यासाठी. कालूराम शेठ भवारे यांचं काय बॅटिंग आहे वैभवची आज. खरं तर कैलास कालेकर यांना ही बॅटिंग बघता फुल ऑन टेन्शन येते. खतरनाक बॅटिंग. 54 धावा झाले. 4 बॉल संपले. 54 धावा. प्रथमेशला पहिल्यांदा प्रथम बॉलिंग दिली आणि वैभव थेर सारख्या इनफॉर्म बॅटरच्या विरोधात. दर्शन बागडे जावयांकडून पुन्हा 500 रुपये आलेले. थँक्यू व्हेरी मच दर्शन बागडे. कालूराम शेठ भवारे. पण आता 50च्या दिशेने वैभव आहे. 2 बॉल बाकी आहेत. 41 धावा आहेत. हा चेंडू प्रथमेशचा. यस डॉट बॉल. हरकत नाहीये. 54 धावा ऑन बोर्ड आहेत. एक चेंडू आहे पण 41 नॉट आउट. मागच्या मॅच मध्ये 25 नॉट आउट. मॅच विनिंग सिक्सर. आणखी काय पाहिजे. खतरनाक बॅटिंग. 41 25 गोलंदाज तयार प्रथमेश. वैभवचा शॉट आलाय. थोडा हवेत होता. त्यानंतर खेळाडू तैनात आहे. फेक केली आहे. स्ट्रायकर एंडला वैभव पोचेल का बघायचंय. विकेट किपरने चेंडू कॅरी केलाय. खरं तर दमलाय वैभव. भरपूर खेळला आणि 2 धावांनी इनिंग समाप्त. 3 ओव्हर मध्ये श्री 11 जयशंकर चांदईचा स्कोर 56 धावा. 56 आणि 57चा टार्गेट. 13 बॉल नॉट आउट. 43 धावांची इनिंग खेळला वैभव थेर. टाळा होऊन जाऊ द्या इनिंग साठी. टेक अ बिग राऊंड ऑफ फ्लॉज. काय बॅटिंग केली वैभव. खरं तर आता चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगू लागले की वैभव नक्की